तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सिडकोमध्ये झालेल्या 5,000 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप केला होता। आज रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत तब्बल 12,000 पानांचे बॅग भरून पुरावे समोर आणलेत। यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। संजय शिरसाट यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी रोहित पवारांनी केली होती। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी असे आरोप रोज केले जातात, पुरावे द्या असं म्हणत रोहित पवार यांनाच आव्हान दिलं होतं। त्यानंतर आज पुरावे देत पुन्हा रोहित पवारांनी शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली। फडणवीस साहेबांना मला एवढंच सांगायचंय, ट्रकभर पुरावे नाही, गाडीभर पुरावे नाही, मात्र बॅगभर आमचे पुरावे आहेत। 12,000 पानांचे पुरावे आहेत। पुरावे 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 म्हणजे मी एवढंच म्हणतो की कोरा कोरा कोरा, जसं तुम्ही एकदा कधीतरी म्हणला होता, मी म्हणतो पुरावे पुरावे पुरावे। हे पुरावे तुम्ही ऐकणार आहात का? आणि हे जी आमच्याकडे असणारी पेन ड्राईव्ह आहे ही तुमच्यापर्यंत आम्ही देतो। आता तुम्ही या बाबतीत काय करता, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब हुशार नेते आहेत, या बाबतीत काय करतात हे आम्हाला सगळ्यांना बघायचंय। त्यामुळे गणपती होऊस तर आम्ही शांत राहू, बघूया सरकार या बाबतीत काय करतंय। आमची मागणी आहे, एकतर शिरसाटांना त्यांच्या आत्ताच्या पदावरनं तुम्ही काढलं गेलं पाहिजे।